मंडळी, आज आपण मुंबईच्या राजकारणाबद्दल एका रोमांचक अध्यायाबद्दल बोलणार आहोत. 1985 साली घडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणूक, जिथे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षापेक्षा खूप मोठा फायदा झाला. आणि यामागे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे विधान कारणीभूत ठरले. हे विधान कसे आणि का झाले, त्यामागील राजकीय खेळ काय होता आणि निवडणुकीत जागा वाटप कसे झाले, हे सर्व आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. मित्रांनो, शिवसेनेची कहाणी सुरू होते 1966 पासून. बाळासाहेब ठाकरे हे कार्टुनिस्ट होते. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करत होते. तेव्हा मुंबईत दक्षिण भारतातील लोकांची संख्या वाढत होती. नोकऱ्या, व्यवसायात मराठी माणसांना मागे पाडत होते. बाळासाहेब ठाकरे यांना हे सहन झाले नाही. त्यांनी शिवसेना नावाची संघटना उभी केली. नारा होता, मुंबई मराठी माणसांची. आता मराठ्यांचा वेळ आली आहे. शिवसेनेने सुरुवातीला दक्षिण भारतीय विरुद्ध आंदोलनं केली. ट्रॅक वरचे बोर्ड बदलणे, टॅक्सी चालकांना मराठी शिकवणे, असे अनेक प्रकार केले. बाळासाहेब म्हणतात, आम्ही मराठी माणसांचे रक्षक आहोत. 1967च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने अपयश पाहिलं, पण 1968च्या बीएमसी निवडणुकीत धुमाकूळ घातला. 163 जागापैकी 42 जागा जिंकल्या. काँग्रेसला 75 जागा मिळाल्या. पण शिवसेना मुंबईत एक नवी ताकद बनली. लोक म्हणत, शिवसेना आली, मराठी माणसाला आवाज मिळाला. पण मित्रहो, राजकारण हे नेहमीच सरळ नसते. 1970च्या दशकात शिवसेनेला मोठे धक्के बसले. 1973च्या बीएमसी निवडणुकीत फक्त 10 जागा मिळाल्या. काँग्रेसने 113 जागा घेतल्या. कारण काय? इंदिरा गांधींच्या आणीबाणीमुळे 1975 ते 77 शिवसेना कमकुवत झाली. बाळासाहेबांना अटक झाली नाही, पण संघटना तुंबली. शिवसेनेने काँग्रेस विरुद्ध लढा दिला, पण मराठी मतदार विभागले गेले. याशिवाय शिवसेनेला हिंदू राष्ट्रवाद कडे वळावे लागले, पण तरीही ती मुंबईपुरतीच मर्यादित राहिली नाही. ग्रामीण महाराष्ट्रात मराठी लोकांना शिवसेना बॉम्बीची वाटली. 1977च्या विधानसभा निवडणुकीत फक्त एक जागा बाळासाहेब निराश होते. लोक म्हणत, शिवसेना संपली की आता येऊया 1985 कडे. तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत होती, पण अंतर्गत वाद सुरू होते. शरद पवार हे तरुण नेते उदयास आले होते. अर्जुन खोतकर, प्रफुल्ल पटेल सारखे नेतेही सक्रिय. पण मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील. हे एक काळचे शेतकरी नेते. सांगलीचे त्यांना कॉटन किंग म्हणत असे, कारण ते कापूस उत्पादकाचे नेते. वसंतदादा हे मराठा समाजाचे प्रतिनिधी, ग्रामीण भागाचे हितसंबंध जोडणारे. काँग्रेसमध्ये वसंतदादांना विरोध वाढत होता. शरद पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, पण वसंतदादा 1983 ते 1985 पर्यंत सत्तेत होते. मुंबईत काँग्रेसची पकड कमकुवत होत होती. दक्षिण भारतीय मुस्लिम आणि दलित मतदार काँग्रेसकडे होते, पण मराठी मध्यम वर्ग नाराज. शिवसेना पुन्हा उभी राहण्याचा प्रयत्न करत होती. बाळासाहेब ठाकरे म्हणत, आम्ही परत येऊ, मराठी माणसाला न्याय देऊ. मग घडले ते चमत्कारासारखेच. 1985च्या सुरुवातीला वसंतदादा पाटील यांनी एक विधान केलं. ते म्हणाले, बॉम्बे हे महाराष्ट्राचा भाग आहे. मुंबई मराठी माणसांची आहे. जे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना धडा शिकवला जाईल. हे विधान एका सभेत झालं आणि ते तात्काळ वादात गुंतले. का केलं हे विधान? मंडळी, यामागे खूप राजकारण होतं. वसंतदादा हे ग्रामीण नेते. त्यांना मुंबईचे शहरी नेते आवडत नव्हते. काँग्रेसमध्ये त्यांचा विरोध वाढत होता. म्हणून ते मराठी अस्मितेचा मुद्दा उपजून काँग्रेसला धक्का देण्याचा प्रयत्न करत होते का? काही म्हणतात ते खरंच मराठी हिताचे रक्षक होते. मुंबईत सेन्स ऑफ साईल चा मुद्दा पुन्हा तापला. दक्षिण भारतीय इतर स्थलांतरांना बाहेरचं म्हटले जाऊ लागले. बाळासाहेब ठाकरे यांनी यांचा फायदा घेतला. त्यांनी म्हटलं, हा काँग्रेसचे मुख्यमंत्रीच म्हणतात की मुंबई मराठी माणसाची आहे. आता आम्हाला मत द्या. शिवसेनेने प्रचारात हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला. रॅली, पोस्टर, भाषणं, सर्वत्र मराठी माणूस जागा असा नारा 1995च्या
बीएमसी निवडणुकामध्ये मार्च-एप्रिलमध्ये झाल्या. एकूण 140 जागा होत्या. तेव्हा बॉम्बे म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेने 140 पैकी अनेक जागावर निवडणूक लढले. प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा धुमाकूळ. ते म्हणत, "काँग्रेसने मुंबई विकली, आम्ही वाचू." काँग्रेसने प्रयत्न केले, पण वसंतदादांच्या विधानामुळे मराठी मतदार हलले. जनता पक्ष, इतर पक्षही लढले, पण विभागले गेले. निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह शिवसेनेला दिले. ते प्रतिकात्मकपणे ताकदीचे होते. परिणाम आले की धक्का लागला. शिवसेनेने 74 जागा जिंकल्या. बहुमत काँग्रेसला फक्त 47 जागा. जनता पक्षाला 13 आणि उरलेल्या 6 जागा इतर छोट्या पक्षांना, अपक्षांना मिळाल्या. हे शिवसेनेचे पहिले मोठा विजय होता. बाळासाहेब ठाकरे म्हणाले, "आज आम्ही सिद्ध केलं, मुंबई मराठींची आहे." या विजयाने शिवसेना मुंबईत सत्तांतरित झाली. बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव वाढला. त्यांनी महापौरपदी आपले नेते आणले. बीएमसीमध्ये रस्ते, पाणी, कचरा यावर काम सुरू केले. पण मराठी प्राधान्याची धोरणं आणली. मागे राजकारण काय होते? वसंतदादांच्या विधानाने काँग्रेसला धक्का बसला. शरद पवार यांना फायदा झाला नाही. उलट काँग्रेस कमकुवत झाली. हे विधान कदाचित वसंतदादांच्या काँग्रेसमधील विरोधकांना इशारा होता किंवा ते मराठा राजकारणाचा भाग. ग्रामीण आणि शहरी नेत्यांमधील संघर्ष या निवडणुकीनं मुंबईचे राजकारण बदलले. शिवसेना आजही बीएमसीमध्ये प्रभावी आहे, पण तेव्हाच मराठी माणसाचा मुद्दा राजकारणाचा आधारस्तंभ बनला. मित्रहो, 1985 ची ही कथा शिकवते की राजकारणात एक विधान किती मोठा बदल आणू शकतं. वसंतदादा पाटील यांचे ते बोलणे शिवसेनेसाठी वरदान ठरले आणि मुंबईच्या इतिहासात अमर झाले. या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, शेअर करायला विसरू नका.